रात्रीच करायला रांगोळी काढल्या. ह्याने रांगोळी काढल्या. ऑर्डर घेणार रांगोळीची? हो नक्की. कोणाचं काढायचं असेल तर मला सांगत जावा. पैसे किती? त्याच्यापेक्षा खूप भारी काढतो, पण आता जरा टाइम नसल्यामुळे जर लवकर पैसे तुमची इच्छा तशी मी 4-5 हजार रुपये घेतो, पण आपला अरे जाण्याचे नाही मनाचे तर वरच्या देवाला तरी माहित आहे किती खोटं बोलत. ही रांगोळी मी काढली आणि किती खोटं होतं क्रेडिट ह्याला घ्यायचं. खरं सांग कोणी काढली? माझ्या दीदीने काढते. खूप छान रांगोळी काढते. ऑर्डर घेत जाईल इथून. आणि ही खोटी तारीफ करते. त्याच्या तोंडावरून समजते मला. नाही खरी मनापासून. मला पण सांग का गोडे लावायला लागले तुम्हाला सांगते, कारण बाहेर पण रांगोळी काढायची. काय बोलते तुम्ही काढणार नाही ना म्हणून. आणि इकडे पण डेकोरेशन करायचं आहे किचनचं. उद्या सकाळ करायचं आहे सगळं, पण रात्रीचंच करायला सांगितलं त्यांनी, कारण सकाळी लवकर पूजा आणि लवकर उठून काय होणार नाही म्हणून रात्रीचं सगळं करायचं. बाहेर पूजा पण मांडायला चालू आहे. सो उद्या वास्तू शांती आहे, त्याचा ब्लॉग हेच असणार आहे. सो कंटिन्यू करा. आता बाहेर पण रांगोळी काढायची. स्वागत आहे तुमचं कोमल सचिन ब्लॉग्स या चॅनलमध्ये. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कामाची नाही ते म्हणून यांना झेंडू सोलायला बसवलं ना. काम तर काय काढायचं नाही, मग काय तर काम पाहिजे नाही. गाईस रातच्या 1 वाजलेले आहे. रोडाची कंटाळा आलाय. मी 250 किलोमीटरचा प्रवास करून आलो. काम तर काहीच नाही, पण कंटाळा तर खूप आहे. त्यालाच आळसापणा म्हणतात रा. त्यासाठी काम करायचे. असली किरकोळ काम करू वाटत नाही. रानातलं काय पण सांगा, रान नुसतं थापा हाणते नुसतं थापा. सांगितलेलं पण काम हे असलं जेवण पेंडू सोडायचं आपल्याला असलं काम करायचं. करतोयस ना, पण आता नाही नाही तुझ्यामुळे माझ्यामुळं एवढं ऐकायला लागलं मग. रात्रीच्या 1 वाजल्यात आणि इकडे साडा बसतो बघा. जाग्या झोप येऊ नये म्हणून मुद्दा मागाव पाणी वाटायला लागले. काय रात्रीच्या किती वाजलेत बघा. हे आले बघा. 1 मिनिट झालाय. आणि ही दोघं सख्खे भाऊ भाऊ चंगू मंगू. आणि आमची बहीण चंगडी. आणि ही थापा हाणायला 1 नंबर आहे बघा. हे निशाण कुठं निशाण आणले हो? एकच हा टाकून द्यावं लागतं इतकं शानात. टाकून देत नाही, मी रानात टाकतो शेण. रानात टाकतो शेण. मग ते टाकणंच झाले की रानात जर झालं खत होतं त्याचं. आमची दीदी आता कशी रांगोळी काढते ते बघा. तुमचे डोळे एवढे नाही चांगले आहेत. मी काही प्रोफेशनल आर्टिस्ट थोडीच आहे. आमच्यासाठी आहेत. हा ते मात्र खरं कारण तुला येतच नाही ना काय. शेणाचा सडा. शेण वाढ घालाय पाहिजे, लय पातळ झालं. कोपरा तिकडे काढायचा. गौंडी काम केलंय का कधी? म्हणजे परफेक्ट चौकून काढलाय. त्या आहेत ना पलीकडच्या, त्या वीटभट्टीवर कामाला होता ना तुम्ही. त्यांनी विटाचं भिताड त्यांच्या अंगावर कोसळले. काय पण बोलताय. खरं आहे, रिअल आहे. विचार पूर्ण भीत कोसळले अंगावर. स्वस्तिक आम्ही बाहेर गेलो होतो बघा. त्याने कसं फुलाचं स्वस्तिक काढले, छान केलं. आणि हे मगाशी कडधान्य वगैरे टाकून मी बाहेर गेले होते, तेवढे त्याने स्वस्तिक केले. तर किचन मधलं झालंय सजवून बघा. इथं हे रांगोळी काढली मगाशीच, नथ ठेवले, किती सुंदर दिसते बघा रांगोळी. गणपती बाप्पा ठेवलेत तिकडे. गॅसचं असं पूजन केलंय. इकडे 5 कडधान्य मांडलेली आहेत देवी, आणि इकडे थोडं फुलाचं, आणि इकडे देवीचे पावलं काढलेत. तर किती सुंदर दिसतंय बघा किचन, एकदम मस्त दिसतंय हे बघा. तर आता 2:30 वाजले, रांगोळी वगैरे झाले. आता गृहप्रवेशाचं डेकोरेशन चालू आहे, साधं सिंपल असं. एवढ्या रात्रभर कोण काम करत असेल का मला सांगा. माझं बरोबर आहे ना बघा, नाही तर हां ते पण बरं. फायनली 4:45 वाजलेत आम्हाला. आता आम्ही झोपतच नाही, रात्रभर झोपलो नाही. रांगोळी वगैरे काढली अशा पद्धतीने, तिघींनी मिळून काढले बरं का. आम्ही एकटीचं हाताचं काम नाही. त्यांनी रंग भरलेत आणि मी डिझाईन काढले. इकडे वेलकम, हे बघा इकडे गेट आहे. इथं पण थोडंसं डेकोरेशन केलंय गृहप्रवेशचं. हे बघा असं. किती वेळ राहणार आहे काय माहित नाही, त्यामुळे अगोदरच व्हिडिओ करून घेतो. आणि पूजा पण तुम्हाला दाखवते. सगळे झाले,
फक्त विधी तेवढी सकाळ करायची आहे. सत्यनारायण पूजन खूप छान पद्धतीने मांडणी केली पूजेची. आपल्या शिवपार्वती आहे तिथे. गणपती बाप्पा मोरया. किती मस्त केलंय बघा तिने. शंकराची पिंड. आणि किचनचं तर मी मगाशी तुम्हाला दाखवलंय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्धनाथ महाराज की जय. हर ओम श्री नेत्र स्पर्शन्यं श्रीमन् महागणाधिपते नमः. इष्ट देवतभ्यो नमः, ग्राम देवतभ्यो नमः, स्थान देवतभ्यो नमः, कुल देवतभ्यो नमः, आदित्यानि नव देवतभ्यो नमः, पितृदेवतभ्यो नमः, मातृदेवतभ्यो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्यं. मान शुभ लाभ, सुख शांती, समाधान, फल, आस्माक, आयु करता, शांती करता, पुष्टी करता, समाधान करता, सहकुटुंब सहपरिवारास लाभो. हर ओम शांती रे शांती रे शांती. घंटी आहे का तुमच्याकडे? आणा की. ओम सर्वभ्यो देवतभ्यो नमः. पुन्हा ही लावा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुगे. कुठे? इथं ठेवा खाली. हा इकडं. नमस्कार करा. पाया पडा, मागं सरा, 5 जण येऊन पूजा करून घ्या. चला तुम्ही जरा साईडला या. लाईट मुळे व्हिडिओ नीट दिसणार. वरून लाईट आहे. तिथं असते बाहेर. हा मग मी तेच म्हणते काय तिथं बाहेर. थोडस धान्य पुढे ह्या मातेला पूजा, थोडस पाणी लावायचं, हळदी कुंकू लावायचं. तुम्ही शिडजी पुढे या. धान्यामध्ये थोडस पाणी सोडायचं. हळदी कुंकू आहे धान्य. या इकडे आता साडी घेऊन या. हळद कुंकू लावायचं. वरती लक्ष्मीच्या वरती 5 चिटके द्यायची कुंकवाची आणि हळदी. हळद दूध घालवलं आता. तर बाहेर बाजून पूजा चालू आहे. ही पूजा ना खूप म्हणजे 3 ते 4 तास चालते. सगळं प्रश्न तुम्ही बघितला. अजून खूप काही बाकी आहे. सगळं तरी करायचं आहे. इथे प्लीज मला स्वतः कपडे घालतोय. गुब्बी अजून उठला नाही, तो झोपलाय. इकडे पूजा चालू आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
आता आम्ही फॅन घ्यायला आलोय गिफ्ट म्हणून. ओम ग्रामदैवत लक्ष्मी देवी नमः. ग्रामदैवत लक्ष्मी देवी स्वाहा. ओम ग्रामदैवत लक्ष्मी देवी नमः. ग्रामदैवत लक्ष्मी देवी स्वाहा. ओम ग्रामदैवत लक्ष्मी देवी नमः. ग्रामदैवत लक्ष्मी देवी स्वाहा. रकेन स्पर्शयामि. पुढे टाकाय कोण? दहीभात. अगं पण संच्या अंगावर पडेल का त्या कोपऱ्यापासून घे. त्या पुढच्या कोपऱ्यापासून घ्या काका. ए खरंच खातेली ती नाही ते सांग. आजारी पडतील नको राहू दे. भुर्र करून आजारी पडतोय नको. थांबा. घेतल्या सगळ्या वरनं होता पाणी खाली अगोदर. ए वत के शितोडा तर पडू द्या. दक्षिणा भरभरून यायला लागलेले आहे. जेवढी येईल तेवढी घेऊन जाणार आहे. जेवायला नाही का मिळालं पैसे पाहिजे. ती दक्षिणा ब्राह्मण काकाला असते तुला नाही. बामण काकाला काय केलं जेवढ्या मोठ्या तेवढ्या काय काय पडत असते जी नशिबात खाली मिळणार. होय. चाकू काय भजी खायला लागलं का पिझ्झा सोडायचा का नाही मामाचा. जेवण करायला आहे आता. मिक्स पनीर काजू कुर्मा पापडी हे सुद्धा काय आहे काय माहीत. रबडी रोटी चपाती मिठाईमधलं पान आहे. सॅलड आहे. लोणचं आहे. भजी आहे. अजून भरपूर काय मेनू आहेत. आम्ही गेलो नाही आणायला. नेक्स्ट पार्टमध्ये दाखवतो. हा रिमोटवाला फॅन आणला आहे मी. आता फोटो काढायचा आहेर वगैरे देऊन. विगाडचा आहे बघा रिमोट कंट्रोलिंग. जाऊबाई पण आले होते आमच्या मामाच्या वास्तूक शांतीला कारण ते त्यांचं फॅन्सीचं पण नातं आहे. तो आता चाललेत माघारी.